2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाटक कंपनी अस्तित्वात आली। आम्ही एकत्र असं या नाटकाचं नाव। तर महाविकास आघाडी निर्माते, तीन वेगवेगळ्या दिशांना तोंड असलेले वेगळ्या विचारांचे तीन दिग्दर्शक। सुरुवातीला नाटक छान चाललं, नवीन विषय, त्यामुळे प्रेक्षकांना समजायला जरा वेळ लागला। पण सत्तेच्या मोहापायी 2.5 वर्ष हे नाटक बरं चाललं। मग अनेक महत्त्वाचे कलाकार सोडून गेले। कलाकार कमी झाले पण वाढले मात्र नाही। कालांतराने तीन दिग्दर्शकांमध्ये कुरबुरी व्हायला लागल्या। नाटक कंपनी अक्षरशः खिळखिळी झाली। आता नवीन नाटक सुरू होणार आहे, म्हणजे त्याची 3री घंटा झाली आहे आणि नाटक सुद्धा लवकरच येईल। त्याचं नाव वेगळं व्हायचंय आम्हाला। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीत जवळजवळ बिघाडी झालेली असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस, उबाठा आणि पवारांची राष्ट्रवादी यात काही आलबेल नाही हे आता स्पष्ट दिसतंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाभकास आघाडीचा चांगलाच धुवा उडाला। खरं तर वेगळं व्हायचंय आम्हाला या नाटकाची अर्धी स्क्रिप्ट ही जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हाच लिहिली गेली, पण कसं तरी ॲडजस्ट करून ते तिघं एकत्र राहिले। कुरबुरी तर केव्हाच सुरू झाल्या होत्या, पण लोकसभेने जरा त्यांना उभारी दिली। पण विधानसभेने उरली सुरली हवा सुद्धा काढून टाकली। विधानसभेच्या निकालानंतर तिन्ही पक्ष सैरभैर झाले। संशय कल्लोळ माजला, मानापमानाचे खेळ रंगू लागले। आता विधानसभेच्या निकालानंतरच महाविकास आघाडी दुभंगली। मुळातच शिवसेना आणि काँग्रेस हे दोन विरुद्ध विचारधारा असलेले पक्ष, त्यामुळे एका छताखाली काम करणं तसं अवघडच होतं। पण करामती काकांनी या दोघांना एकत्र आणलं। पण आता संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तबच केलंय। त्यावर लगेच काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिला। म्हणजे बसून चर्चा करू, मार्ग काढू असं काही महाविकास आघाडीत नसतंच। काँग्रेस आणि उबाठाची ही तूतू मेमे आपल्याला काही नवीन नाही। निवडणुका एकत्र लढल्या तरी जागा वाटपावर गाडी अडकणार, बंडखोरी होणार यात तर काही शंकाच नाही। म्हणजे आधीच विधानसभेत चांगलाच फटका बसलाय आणि आता पुन्हा ती स्थिती होऊ नये यासाठी ही सगळी तयारी। बरं, या सगळ्यात जे मुख्य निर्माते आहेत ते म्हणजे बारामतीचे करामती काका, ते काहीच बोलत नाहीत। म्हणजे आपल्या नाटक कंपनीत काय चाललंय याच्याशी त्यांना देणं घेणं नाहीये, पण दुसऱ्या कंपनीत जाऊन गप्पा मारायच्या, त्यांचं कौतुक करायचं, गोडवे गायचे हे त्यांचं चाललंय। बरं, आता स्वबळावर तिन्ही पक्ष लढले तरी एकमेकांचे वाभाडे काढणार, अनेक माहीत नसलेल्या गोष्टी जनतेसमोर येणार। त्यानंतर पुन्हा हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे। आता इकडे भाजपने ये तो होना ही था अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिलीये। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर भाष्य केलं। काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात काहीच ताळमेळ नव्हता, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसचं फार काळ टिकेल हे वाटत नव्हतं। ही तात्पुरती युती होती, खुर्चीसाठीची युती होती। आता काँग्रेसचा खरा चेहरा शिवसेनेच्या लक्षात आलाय। तो खरा चेहरा घराणेशाहीचा आहे। देशापेक्षा खुर्ची मोठी असं मानणारा हा पक्ष आहे आणि हे एक दिवस होणारच होतं। अजून ते काय म्हणालेत हे पाहूया। नाही, हे तर निश्चित होतं ना, कारण शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारामध्ये कुठेही समानता नाही। रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तसं हे होतं। दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं। एक हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आणि दुसरा साधारणतः हिंदुत्वावर नेहमीच टीका करणारा पक्ष, तर दोन पक्ष एकत्र येण्याचं काही कारण नव्हतं। पण तेव्हा सत्तेसाठी आपल्याला आठवत असेल 24 ऑक्टोबर 2019चा 4 वाजताचा तो अशुभ वेळ, आणि त्यावेळी मनात इच्छा जागा झाली। तर मला वाटतं की कधी कधी तात्कालिक फायद्यासाठी दूरगामी दीर्घकालीन नुकसान सहन करावं लागतं। शेवटी पक्ष कितीही मोठा असू द्या, कार्यकर्ते पक्ष मोठा करतात, पण पक्ष जेव्हा अहंकारात जातो, पक्षाचे नेते अहंकारात जातात आणि मग कार्यकर्त्यांना, सहकार्यांना हीन समजतात, तेव्हा पक्ष रसातळाला जातो। एक लक्षात ठेवा की मुंगी सुद्धा हत्तीला जागा दाखवते हे समजलं पाहिजे।
अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी एक प्रकारे टोमणाच मारलाय आणि सत्य परिस्थिती सांगितलीये। आता काँग्रेसचे नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत, म्हणजे सारवासारव करतायत। प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात। आघाडीत यावर चर्चा होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं काँग्रेस नेते अमित देशमुख म्हणालेत। आता सगळं खापर त्यांच्यावरच फोडलं जातंय, त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना अशा प्रतिक्रिया देण्यावाचून काही पर्यायच नाहीये। महाविकास आघाडीत एकीकडे वेगळं व्हायचंय आम्हाला या नाटकाचा प्रयोग सुरू असताना महायुतीत कामांचा धडाका पाहायला मिळतोय। कदाचित आपल्या नाट्यप्रयोगाचा महायुतीलाच फायदा होणार आहे हे महाभकास आघाडीच्या नेत्यांना लक्षातच येत नाहीये। एक प्रकारे ते त्यांचा फायदाच करून देत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाताना महायुतीचं पारडं आत्ता जड आहे। भाजपने महाराष्ट्रात सदस्य नोंदणी सुद्धा मोठ्या जोमाने सुरू केली आहे। महायुतीची यंत्रणा सुद्धा कामाला लागली आहे। मवियामध्ये मात्र याचा कुठे मागमूसही दिसत नाहीये। बरं, इकडे उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय, मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे दरवाजे बंद असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। शिवसेनेच्या कौतुकापासून सावध राहण्याची गरज आहे असंही ते म्हणाले। यावर शांत बसतील ते संजय राऊत काय ना, त्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। आम्ही तुमच्या दारात येणार नाही असं ते म्हणालेत। आता येत्या काळात बरेच जण महायुतीत सामील होणार हे तर नक्की आहे। आताच इनकमिंगला सुरुवात होईल। थोडक्यात काय तर येणाऱ्या काळात कोणाचा प्रयोग रंगतो आणि कोणाचं राजकीय नाणं खणखणीत वाचतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास मी इथेच थांबते, पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा। पुन्हा अशाच नवीन आणि वेगळ्या विषयासह भेटूया। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9। नमस्कार।